राज्यात 358 तालुक्यातून विविध योजनेतून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अंदाजे 400 कोटी रुपये मृत लाभार्थींच्या खात्यात असू शकते आणि ही रक्कम शासनाला सहज काढता येऊ शकते। फक्त गरज आहे ते राज्यात अमरावती पॅटर्न राबवण्याची। आता नेमका अमरावती पॅटर्न आहे तरी काय पाहूयात या रिपोर्टमधून। शांताबाई लिंगोट सुमारे 1.5 वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झालं, पण त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारी योजनांचे 16,000 रुपये जमा झाले होते। जवळपास 1.5 वर्षाचे पैसे हे तसेच पडलेले होते। तर आम्ही काय केलं, आम्ही ती श्रावणबाळचे अर्ज केला आणि तिथे ते पैसे पुन्हा त्यांना वापस करण्यासाठी एक ॲप्लिकेशन केलं आणि त्यांनी मग ते अकाउंट डिॲक्टिवेट करा, तुम्ही बंद करा असं आम्ही त्यांना विनंती केली। आता सगळेच काही लिंगोट परिवारासारखे प्रामाणिक नव्हते। काहींनी सरकारची मदत आरामात जिरवली, पण हेच चांदूर बाजारच्या तहसीलदारांच्या लक्षात आलं। अभिजित जगताप यांनी हेच पैसे वाचवण्याची मोहीम सुरू केली। 3 महिन्यापेक्षा जे लाभार्थी बँकेतून पैसे काढणार नाहीत तर त्या रक्कमा बँकेने परत करणं अत्यावश्यक असतं। त्यामुळे आम्ही लाभार्थींनी आहे बँकांच्याकडून त्यांच्या खात्यातील व्यवहार मागवले। तर यामध्ये बँकांच्याकडून जी आम्हाला माहिती प्राप्त झाली त्यामध्ये वर्षानुवर्षे काही खात्यांमध्ये व्यवहार झालेले नसल्याचे आणि हजारो रुपये एकेका खात्यात आढळून आले। त्यानुसार आम्ही तेच खाती पुन्हा बँकेला देऊन त्यामधून पैसे परत मागवले। म्हणजे एका चांदूर बाजारमधून 1,30,00,000 मिळाले। हीच गोष्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या कानी पडली आणि त्यांनी अख्ख्या जिल्ह्यात मोहीम राबवली आणि 9 कोटी सरकारच्या तिजोरीत जमा झाले। आणखी 7 कोटी जमा होण्याची शक्यता आहे। यामध्ये काही व्यक्ती मयत झालेले असतात, त्यांच्या बँकेचे अकाउंट सुरू असतात आणि त्या बँकेच्या अकाउंटवर गेलेला निधी हा तिथेच अखर्चित पडून राहतो। या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामध्ये एक विशेष मोहीम घेण्यात आली। या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत अमरावती जिल्ह्यात 8.5 कोटी रुपये जमा झालेले आहेत। अमरावती जिल्ह्यात तब्बल 8.5 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झालेले आहे। जर राज्यातील 358 तालुक्यामध्ये जर ही मोहीम सुरू केली तर जवळपास 400 कोटींपेक्षा जी रक्कम आहे ती शासनाला सहज प्राप्त करता येऊ शकते। फक्त गरज आहे ते अमरावती पॅटर्न राबवण्याची। प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।